मेरा बेटी का ब्लड आ रहा, ब्लड नीचे से ब्लड आ रहा, पैड चाहिए, दे दो। सर हम ऐसे नहीं कर सकते। क्यों नहीं कर सकता, क्यों नहीं कर सकता? हा सर्व जो आपण गोंधळ पाहतोय तो इंडिगोचे विमान रद्द झाल्यामुळे झालेला गोंधळ आहे। कुणी त्याच्या महत्त्वाच्या कामासाठी जात होतं, तर कुणी लग्न अटेंड करण्यासाठी जात होतं, तर कुणी अंत्यविधीला शेवटचा निरोप देण्यासाठी जात होतं। पण इंडिगोचे विमान जे आहे ते अचानक कॅन्सल झाल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या ज्या आहेत त्या सोयींना मुकावं लागले। त्याच्यामुळे महिनाभर आधी तिकीट बुक करून सुद्धा त्यांना विमान प्रवास करता आलेला नाहीये। इंडिगोचे जवळपास गेल्या 4 दिवसात 1000 विमान उड्डाणं जी आहेत ती रद्द करण्यात आलेली आहेत। पण इंडिगोचे हे विमान रद्द का होत आहेत, देशभर एवढा गदारोळ का चाललाय आणि प्रवाशांना हा त्रास का होतोय, या सर्वाची A to Z कहाणी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हाय हॅलो नमस्कार, मी जयती, आपण पाहत आहात ABP माझा। विमान रद्द करण्याचं इंडिगो कारण सांगतंय की सॉफ्टवेअरमध्ये ग्लिच आहे, तसंच हिवाळ्यामुळे वातावरण पण खराब आहे। पण प्रमुख कारण म्हणजे फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन। FDTLच्या अंमलबजावणीमुळे पायलट आणि क्रू मेंबर्सच्या विश्रांतीचे आणि कामाचे तास काही निश्चित करण्यात आले होते, त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे। याच्यानुसार पायलट आणि क्रू मेंबर्सला आधी 36 तास सुट्टी असायची, ती वाढवून आता 48 तास करण्यात आली। त्याच्यानंतर नाईट लँडिंगची संख्या आहे ती 6 वरून प्रत्येक आठवड्यात 2 वर आणण्यात आली। रात्रीच्या वेळेच्या उड्डाणावर पण 8 तास मर्यादा घालण्यात आली आहे। हे जे बदललेले नियम आहेत, बदललेल्या वेळा आहेत, ते लागू करण्यासाठी अजून काही वेळ आहे असं इंडिगोला वाटलं, पण FDTLने त्याची अंमलबजावणी केली आणि क्रू मेंबर्स आणि पायलटचं वेळापत्रक बदललं। हे नियम बदलल्यामुळे काय झालं तर क्रू मेंबर्स आणि पायलटच्या विश्रांतीचे तास जे आहेत ते वाढले। त्याच्यामुळे नियोजित विमानं जी आहेत त्याच्यासाठी पायलट आणि क्रू मेंबर्स उपलब्धच झाले नाहीत आणि हा सर्व गोंधळ निर्माण झाला। तर गेल्या काही दिवसातला हा सगळा गोंधळ बघून आणि प्रवाशांचा त्रास बघून DGCAने जे पायलट्सला किंवा क्रू मेंबर्सला जी विश्रांतीची वेळ वाढवली होती किंवा सुट्टीमध्ये काही बदल केले होते, ते नियम आता मागे घेण्यात आलेत आणि याच्यानंतर काही सुधारणा करण्यात येईल असंही सांगितले। त्याच्यामुळे इंडिगोनेही सांगितले की आता आम्ही लवकरच प्रवाशांना योग्य ती सुविधा देऊन आमचे जे विमान आहेत ते योग्य वेळेत उडतील। एकीकडे हे सगळं होत राहील, पण दुसरीकडे माणुसकीचा विषय म्हणून एका मुलीला मासिक पाळी आली आहे, तिला सॅनिटरी पॅड तिच्या जवळ नाहीये, तिचे वडील जे आहे ते जीवाच्या आकांताने तुमच्याकडे सॅनिटरी पॅड मागतायत। मेरा बेटी का ब्लड आ रहा, ब्लड नीचे से ब्लड आ रहा, पैड चाहिए, दे दो। सर हम ऐसे नहीं कर सकते। क्यों नहीं कर सकता, क्यों नहीं कर सकता, क्यों नहीं कर सकता? मेरे को पैड चाहिए अभी। तुम्ही सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देऊ शकला असतात, पण इंडिगोच्या क्रू मेंबरने ही जबाबदारी तोंडावर झटकली आणि आमच्याकडे सॅनिटरी पॅड नाही असं सरळ सांगितलं। तुमची एवढी मोठी एअरलाइन्स आहे, एवढी कोटींची उलाढाल आहे, तर तुम्हाला हे तोंडावर नाही म्हणणं खरंच शोभतं का याचा विचार करा।